नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत अख्ख्या मसुराची चमचमीत उसळ। त्यासाठी इकडे स्वच्छ निवडून घेतलेले रात्रभर भिजवलेले अख्खे मसूर घेतलेले आहेत। मसुराला फोडणी देण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे। इकडे साधारण 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या मी टेचून घेतलेल्या आहेत, त्या घालून घ्यायच्या आहेत। 7-8 पानं कढीपत्त्याची अशी मधून तोडून घालायची आहे, जेणेकरून कढीपत्त्याचा छान स्वाद आपल्या भाजीला येतो। त्यानंतर 3 मीडियम साईजचे कांदे इकडे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। कुठल्याही प्रकारची उसळ किंवा सुक्की भाजी करताना त्याच्यामध्ये कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त घातल्यानंतर भाजीला छान स्वाद येतो। कांदा परतत असतानाच याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर फोडणीमध्येच घातल्यामुळे याची टेस्ट खूप छान येते। कांद्याला छान लालसर रंग येईपर्यंत कांदा आपण परतून घेणार आहोत। इकडे आपला कांदा जो आहे तो छान परतला गेलेला आहे। आता याच्यामध्ये भिजवलेले अख्खा मसूर घालून घ्यायचे आहेत। भिजवलेले मसूर शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही, त्यामुळे आपण हे डायरेक्टलीच याच्यामध्ये घातलेले आहेत। आता साधारण 1 मिनिटभर हे मसूर जे आहेत ते आपण कांद्यावरती छान परतून घेणार आहोत। मसूर परतत असतानाच याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मसूर व्यवस्थित परतला गेलेला आहे। आता आपण याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो जे आहेत ते बारीक चिरून घातलेले आहेत। त्यानंतर इकडे घातलेले आहेत कोरडे मसाले, म्हणजे हळद, हिंग, कांदा लसूण मसाला, काश्मीरी मिर्च पावडर आणि धने पावडर। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचा वापर करू शकता। काश्मीरी मिर्च पावडरमुळे आपल्या उसळला छान रंग येतो। ही मिरची पावडर ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरली तरी सुद्धा चालेल। साधारण अर्धा मिनिट भाजी व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता आपण झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेणार आहोत। आजचा अख्खा मसुरा आपण जो आहे तो वाफेवरतीच तयार केलेला आहे। तुम्हाला वाटलंच तर तुम्ही याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालू शकता। इकडे साधारण 10 मिनिटात आपली मसुराची भाजी तयार झालेली आहे। गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि वरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे। खाण्यासाठी तयार आहे आपली चमचमीत अख्ख्या मसुराची उसळ। टिफिनसाठी होणारी ही झटपट भाजी तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा। त्याचबरोबर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। भेटूया अशाच छानशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।